राज्यसभा निवडणुकीचे नगारे वाजू लागलेत आणि या निवडणुकीसाठी भाजपच्या 3 उमेदवारांची आज घोषणा करण्यात आली। महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण काँग्रेसचा हात सोडून भाजपमध्ये दाखल झाले। त्याला 24 तासही झालेले नव्हते आणि भाजपने त्यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर केली। त्याचवेळी पुण्याच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनाही संधी देऊन भाजपने आपण निष्ठावंतांना विसरत नसल्याचा संदेश दिला। नांदेडच्या डॉक्टर अजित गोपछडे यांनाही राज्यसभेची उमेदवारी देऊन भाजपने विश्व हिंदू परिषद आणि राम मंदिर आंदोलनातल्या कार्यकर्त्याला मुख्य प्रवाहात सामावून घेत असल्याचं दाखवून दिलं। या तिघांना उमेदवारी देताना भाजपने सामाजिक आणि जातीय समीकरण साधण्याचाही प्रयत्न केला। त्याच पार्श्वभूमीवर आपण पाहूयात भाजपने राज्यसभेच्या मैदानातून आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठीची मतांची वेगमी कशी केली आहे या संदर्भातला सविस्तर रिपोर्ट। भाजपचे राज्यसभेचे उमेदवार जाहीर। उमेदवारीतून बॅलन्स राखण्याची भाजपची कसरत। भाजपच्या यादीचा अन्वयार्थ काय? भाजप चौथा उमेदवार देणार नाही। आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारांची यादी जाहीर केली आहे। काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, कोथरूडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी, भाजप प्रदेश उपाध्यक्ष आणि संघप्रचारक डॉक्टर अजित गोपछडे यांना पक्षाने उमेदवारी जाहीर केली। माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी हाती कमळ धरल्यावर त्यांना राज्यसभेची उमेदवारी मिळणार हे उघडच होतं। त्यानुसार भाजपने शब्द पाळल्याचं दिसून येत आहे। मात्र पक्षात बाहेरून येणाऱ्यांना पदांच्या पायघड्या घातल्या जातात हा आरोप भाजपवर सातत्याने होत होता। मात्र माजी आमदार मेधा कुलकर्णी आणि भाजप उपाध्यक्ष आणि कारसेवक डॉक्टर अजित गोपछडे यांच्या उमेदवारीने भाजपने या आरोपाला उत्तर दिलंय। भाजपने या तिघांच्या उमेदवारीद्वारे नव्या जुन्यासह अनेक महत्त्वाचे दुवे साधलेत। भाजपने या तिघांच्या उमेदवारीतून मराठा, ब्राह्मण, ओबीसी या तीनही समाजांना प्रतिनिधित्व दिले। आजची भाजपची आणि त्यांच्या सहयोगी पक्षांची यादी पाहिल्यानंतर आम्हाला कीव येते, कारण की भाजपजवळ ज्यांनी दर्या उचलून आतापर्यंत भाजप मोठा केला त्यांच्यासाठी जागा नाही। आयात केलेले जी लोक आहेत त्यांच्यासाठी जागा आहे, अशा पद्धतीचा एक संदेश आमचे मित्र देवेंद्र फडणवीसांनी दिलेला आहे। नाना पटोलेला असं बोलण्याचा अधिकार एवढा करता नाही आहे। नाना पटोले स्वतः भाजपचे खासदार म्हणून काम केलं आहे। मी आज काही जुने व्हिडिओ काढतोय ज्यामध्ये नाना पटोले यांनी काँग्रेस किती बदमाश पार्टी आहे, काँग्रेस किती खतरनाक पार्टी आहे, काँग्रेसने देश कसा डुबवला असं वक्तव्य करणारे व्हिडिओ आज मी काढणार आहे। ही दृश्य पुण्याला, महाराष्ट्राला आणि भाजप नेतृत्वालाही चांगलीच आठवत असते। विधान परिषदेची उमेदवारीही मिळाली नाही तेव्हा माजी आमदार मेधा कुलकर्णी यांना अश्रू अनावर झाले। 2014 विधानसभा निवडणुकीत कुलकर्णींनी शिवसेनेच्या चंद्रकांत मोकाटेंचा 64,000 मतांनी पराभव केला होता। मात्र 2019 मध्ये पक्षाने कुलकर्णींचं तिकीट कापलं। कोथरूडच्या जागेवरून तत्कालीन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील निवडणूक लढून विजयी झाले। त्यानंतर 2020 मध्ये विधान परिषद निवडणुकीत कुलकर्णींचं पुनर्वसन होईल अशी अपेक्षा होती। मात्र तेव्हाही कुलकर्णींना डावलल्याने कुलकर्णींमध्ये नाराजी होती। मात्र अचानक कुलकर्णींना राज्यसभा उमेदवारी देत भाजपने धक्कातंत्र अवलंबलंय। मेधा कुलकर्णींना त्याग, पक्षनिष्ठा आणि विचारसरणीशी एकनिष्ठ राहिल्याचं फळ मिळालंय। इतरही समाजातले नागरिक जे माझ्यावर प्रेम करतात, माझी कार्यशैली ज्यांना परिचित आहे, असेही लोक प्रतीक्षेत होते की ताईंना काहीतरी विशिष्ट असं काम नेमून देणं हे त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचं वाटत होतं त्यांना, आणि आज ते सगळेजण समाधानी आहेत। अर्थात ब्राह्मण समाजही खुश आहे। असं वेगवेगळे फोन मला येत आहेत आणि इतरही समाजातले नक्कीच मला फोन येतात, कारण सगळ्याच समाजातल्या बांधवांचं, भगिनींचं माझ्यावर प्रेम आहे। जे जे मुद्दे पुण्यासाठी हितकारक असतील, मी पक्की पुणेकर आहे आणि पुणे हे माझं शहर आहे, माझं माहेरघर आहे, त्यामुळे पुण्याच्या हिताचा प्रत्येक मुद्दा मी नक्की घेईन। अयोध्येत कारसेवा करतानाचा अजित गोपछडेंचा हा फोटो। राज्यसभा उमेदवारी जाहीर करून
डॉक्टर गोपछाडेंच्या निमित्ताने भाजपने एका कारसेवकाचा अनोखा सन्मान केला. डॉक्टर गोपछाडे मूळचे नांदेडचे, संघाच्या मुशीत तयार झालेलं नेतृत्व अशी त्यांची ओळख. कट्टर हिंदुत्ववादी कारसेवक असलेले गोपछाडे संघ प्रचारकही होते. मुंडे, महाजन, गडकरी यांच्या संपर्कातून अभाविपचं काम त्यांनी सुरू केलं. कट्टर हिंदुत्ववाद, पक्षाशी एकनिष्ठा, संघ प्रचारकाला तिकीट देत भाजपने निष्ठावंतांचा सन्मान राखलाय. मुंडे, महाजन, गडकरींच्या काळातली भाजप अजूनही जिवंत आहे हा संदेशही दिलाय. अनेक कार्यकर्त्यांचं, कारसेवकांचं यावेळेस मला माझे जे कैलासवासी जे आमचे कलकत्त्याचे जे बंधू त्यांची देखील मला आठवण येते. तर त्यांचे देखील जे बलिदान झालं आणि मुलायम सिंगाच्या कारसेवेला खरं तर आम्हाला जाता आलं नाही तिथपर्यंत, पण नंतर दुसऱ्या कारसेवेला गेलो तेव्हा आम्ही दोघंही गुंबटावर होतो. पण आज ते प्रभू रामचंद्रजींचा मला आशीर्वाद मिळाला असं वाटतं मला. अशोक चव्हाण आणि डॉक्टर गोपछाडे यांच्या उमेदवारीने नांदेड जिल्ह्याला लॉटरी लागली आहे. नांदेड लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व सध्या भाजपचे खासदार प्रतापराव चिखलीकर करत आहेत. आता अशोक चव्हाण आणि डॉक्टर गोपछाडे यांच्या रूपाने नांदेडला आणखी 2 खासदार लाभणार आहेत. त्यातच जिल्ह्यात नायगावमधून राजेश पवार, मुखेडमधून डॉक्टर तुषार राठोड, किनवटमधून भीमराव केराम हे आमदार आहेत. तर विधान परिषदेवर नांदेडचे राम पाटील रातोळीकर आहेत. त्यामुळे आता भाजपचे एकट्या नांदेडमधून 3 खासदार आणि 4 आमदार असणार आहेत. भाजप नेतृत्वाने उमेदवारी देताना चांगलाच विचार केलेला दिसतोय. आयारामांना संधी देताना निष्ठावंतांना डावललेलं नाही. आगामी विधानसभा निवडणुकीत मराठवाड्यात जोर पणाला लागेल याचीही काळजी घेतली. त्याचबरोबर सोशल इंजिनिअरिंग करत जातीय समतोलही साधलाय. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.